असताना जिथे वारा तिथेच मारा असं कधी कधी टॅगलाईन उजव्या हाताच्या फलंदाजांची पाहायला मिळते. संपूर्ण स्टँड्सवर आपण पाहिलं तर जनता राजा आज शिवजयंती आणि आपण एक सुंदर सोहळा सुद्धा पार पाडला गेला सकाळच्या सत्रामध्ये. प्रभाकर शेठ पाटील साहेब यांच्या शुभहस्ते श्रीमंत योगी हिंदुस्थानचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराजांना मानाचा मुजरा. सामन्याला होते सुरुवात. पहिलं षटक हाताळण्याकरता गोलंदाज सज्ज होईल. टायमर सेट केले गेले. 20 मिनिटे तुम्हाला 4 षटकात दिले जातील. पहिलाच बॉल ऑन साईडला वन हँडने खेळून काढले. या बॉलला डिप मिड विकेटचा फिल्डर पुढे सरसावेल. तत्पूर्वी जर आपण पाहिलं तर 1 रन नेहालच्या पहिल्याच बॉलवर यावेळेला 1 रन येत असताना अक्षय सोनीच्या बॅटमधून ऑफ द मार्क. सर नेहमीच चांगला सपोर्ट्स असतो या टीम करता महेंद्रजी पाटील साहेबांचा. आजच्या दिवसामध्ये ते दिसत नाही. थोड्याच वेळात कदाचित ते येतील. आणि नेहल पाटील एक उत्कृष्ट दर्जाचा युवा खेळाडू आहे. कर्णधाराची मोठी जबाबदारी सुद्धा त्याच्याकडे सोपवली आहे. आणि आता पहिले षटक टाकत असताना पहिल्याच बॉलवर 1 धाव मिळाली अक्षय सोनीला. आता अक्षय पाटील नावाचा खेळाडू स्ट्रायकिंगकडे होता. टायमिंग जुळून येत नाही. चेंडू खाली राहतोय पडल्यानंतर. उत्कृष्ट खेळ होतोय. चांगली गोलंदाजी नेहलची. लाईन अँड लेंथने तो गोलंदाजी करतोय. अचूक टप्प्यावर गोलंदाजी करणं हे नेहालचं आद्य कर्तव्य आणि ते मात्र करत असताना हुक करण्याचा प्रयत्न होता. सरळ बॉल निघून जाईल विकेट किपरच्या हातामध्ये. डॉट बॉलची सांगता यष्ट्यांच्या वरून बॉल हाय हॅलो बाय बाय करत चेंडूची सांगता होत असताना तेवढाच भन्नाट वेग सुद्धा पाहायला मिळाला. बॉल फेकून झाले ते 3 बॉलमध्ये 1. काय बॉल डिलिव्हर्ड केला होता. अगदी मिडल स्टंपच्या थोडासा वरून चेंडू निघून जात असताना पाहायला मिळतोय. नेहल तयार. ओहो स्विंग अँड मिस. यावेळेला गुड लेन क्षेत्रामध्ये टाकला आणि मारा ऑफ स्टंपच्या दिशेने होता. याच्या आधीचा मारा लेग स्टंपच्या वरून चेंडू गेला होता. लगातारचे चेंडू डॉट टाकलेत आणि फसवलं जातंय उजव्या हाताच्या बॅटर अक्षय पाटीलला. डॉट बॉल. पहिल्या चेंडूवर धाव आली. नंतरच्या 3 चेंडूवर एकही धाव येताना दिसत नाही. ऑन साईडला मिस टायमिंग स्ट्रोक जरूर आहे. फिल्डरने चुकी केले. 1 रन तर डेफिनेटली मिळेल. दुसऱ्या रनसाठी पलटलेत आणि आराम के साथ 2 धावा कंप्लीट केल्या जातील. हेच उत्तम दर्जाचं क्रिकेट. नुकतंच हेमंत पाटील सरांनी सांगितलं की मात्र तुमच्यामध्ये काही चुका झाल्या. समीर राऊतला तर त्यांनी सांगितलं की हो सिंगल डबलला कदाचित फलंदाज विसरले आणि रनिंग बिटवीन द विकेटला विसरले. त्यामुळेच आम्ही पराभवाची चक आम्हाला ती चाकायला मिळाली. त्यामुळे सिंगल डबल फार महत्त्वाचा भाग असतो क्रिकेटच्या खेळामध्ये. 5 बॉलच्या समाप्तीनंतर 3 रन 3-0. 5 चेंडू टाकून चालत. आता शेवटच्या चेंडूवर काय असेल. मॅन्डेटरी पॉवर प्लेचं षटक आहे. ओहो बॅकलिपचा वापर करायचा होता. ब्लाइंड स्ट्रोक. कडेकडेच न बघता चेंडूला खेळायचं होतं अक्षयला. चेंडू डॉट जातोय. पहिले षटक संपले आणि पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर बॅटिंग करत असताना टॉस हरल्यावर जितू पॅकर्स नवघर संघाची धावसंख्या बिनबाद 3. 24 बॉल शिल्लक आहेत. या 24 बॉलमध्ये काय घडामोडी घडत आहेत हे आपण ऐकणार आहोत. घेऊया एक छोटासा डीजे ब्रेक. पहिल्या षटकाच्या समाप्ती अखेर संघाची धावसंख्या जितू पॅकर्स 9 या टीमची 3-0. अक्षय सोनी 1 वर 1 आणि अक्षय पाटील सध्या व्यतीत करत असताना वेळ 5 बॉलमध्ये 2 रन त्याच्या बॅटमधून येत आहेत. नेहालचं मी कौतुक करेन ज्या अनुषंगाने त्यांनी गोलंदाजी हाताळली. कधी ऑफ स्टंपच्या बाहेर कधी मिडल स्टंपच्या वरून बॉल जाताना पाहायला मिळाले तर कधी या वेळेला वाईट यॉर्करची सांगता होत असताना पाहायला मिळाली. अतिशय देखणी गोलंदाजी केली. पहिल्या षटकात नेहालने चांगली गोलंदाजी करत अधिराज्य गाजवलं. ट्रिपल अक्षय क्या बात आहे. अक्षय सोनी अक्षय पाटील आणि आता गोलंदाजीवर अक्षय पाटीलला पाहायला मिळत आहेत. हा योगच भेटीचा असंच म्हणायला हरकत नाही आहे. म्हणजे कन्फ्युजन करणारं मात्र स्कोर कार्ड आता दिसतंय. पुन्हा एकदा गोलंदाज सज्ज होईल. गोलंदाजी मार्कवर येताना अक्षय पाटीलला आपण पाहतायत. एक अनुभवी. पहिलाच बॉल फिरवलाय परंतु खूपच वाईट लाईनच्या बाहेरून आशुतोष व्यवहारे सर वळतायत. यस वाईट बॉलचा इशारा येत असताना 1 रन ॲड होईल. संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर जाऊन पोहोचते 4. या धावसंख्येवर दुसऱ्या षटकातील पहिलाच बॉल एक्स्ट्रा स्वरूपात. अक्षय सोनी
एक विस्फोटक खेळाडू आहे, परंतु अजूनही पूर्वी आपण त्याला जे बघायचो जसे फटकेबाजी व्हायची तसे फटकेबाजी होताना दिसत नाही. हाफ ट्रॅकर चेंडू वाईड लाईनच्या कदाचित आतून आहे, त्यामुळेच पंचांनी या ठिकाणी डॉट घोषित केलाय आणि डॉट बॉल आहे. हा डॉट बॉल आहे. डॉट बॉल टाकला यावेळेला अक्षय पाटीलने. हो डेफिनेटली भाताणीवरून दिप्तेश कासार हे सुद्धा मॅचचा आनंद घेत असताना पाहायला मिळत आहेत, उपस्थित होत आहेत. सध्या आपण पाहिलं काशीनाथजी भोईर साहेब, प्रभाकर शेठ पांडुरंग पाटील, त्यानंतर दिलीपजी भगत साहेब यांना आपण पाहतायत. यावेळेला सरळ बॅटचा वापर केलाय. इनफिल्डच्या वरून खेळत असताना बाहुबली सूरज पुढे सरसावेल, तत्पूर्वी 2 रन्स कंप्लीट केल्या जातील. या दुहेरीने संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर जाऊन पोहोचते 6 या धावसंख्येवर 2 बॉलच्या समाप्तीनंतर. सध्या राजेश भोईर सत्यसाई चषकाचे आयोजक हे सुद्धा मॅचचा आनंद घेत असताना जनार्दन भगत यांना सुद्धा आपण पाहत आहेत मॅचचा आनंद घेतात. प्रवीणजी भोईर असतील, त्यानंतर चंद्रकांतजी असतील, पंकजी भोईर, हेमंतजी भगत, त्यानंतर आपण पाहिलं तर अवी आणि जय हे बातचीत करताय. सध्या चांगला बॉल होता, टप्पा अचूक पद्धतीने पाहायला मिळतो. हीच खासियत आहे संदीप सर अक्षय पाटीलची की उजव्या हाताच्या फलंदाजाला जो ॲडव्हान्टेज मिळतो ना तो अप्रतिम पाहायला मिळतो. परंतु इथून जर आपण पाहिलं तर अक्षय सोनी थोडेसे बॅकफुटला जात असताना पाहायला मिळतात. 6-0 3 बॉलच्या समाप्तीनंतर चांगली गोलंदाजी. ऑन साईडला वन हँडने चांगला फटका खेळलाय, परंतु तेवढाच उमेदीने झेल टिपलाय. वा, अतिशय चांगला झेल टिपत असताना पाहायला मिळतोय. फिल्डर त्या ठिकाणी पुढे सरसावले होते. नेहल या ठिकाणी आपण पाहू शकतात नेहलचं अतिशय चांगला झेल. नेहलला ह्या वेळेला आपण पाहताय जबरदस्त झेल टिपला गेलाय. पिकअप शॉट करण्याचा प्रयत्न डीप मिड विकेटला पहा. अशा प्रकारचे झेल कन्वर्ट करावे लागतात. हाफ चान्सेस फुल चान्सेस मध्ये तुम्हाला कन्वर्ट करावे लागतात आणि तेच केलंय. विकेट डाऊन. क्रिकेटपटूंची शान. सोने बाद झालं, परंतु आता संघाला वाचवण्याकरता आणखीन एक चांगला विस्फोटक खेळाडू सचिन पाटील मैदानाच्या आतमध्ये उतरलाय. खरं तर अक्षय सोने आणि सचिन पाटील यांची एक कहाणी आहे. यूट्यूब वाहिनीवर कदाचित तो व्हिडिओ असेल, अपलोड झाला असेल. चेंडूला पकडता पकडता विहिरीमध्ये तोल जाऊन पडला होता अक्षय सोनी आणि अशातच सचिन पाटील आपल्या मित्राकरता लगेचच त्या विहिरीमध्ये झेप घेताना पाहिलं होतं आणि ते सचिन पाटील त्या मैदानाच्या आतमध्ये खेळण्याकरता उतरलेत. पहिलाच बॉल खेळत असताना हा वाईट टाकलाय गोलंदाजाने. अक्षय पाटीलचा हा खराब चेंडू एकदा देऊन जातोय बॅटिंग करणाऱ्या जितू पॅकर्स नवघर टीमला. 1 गडी बाद, धावसंख्या 7. सचिन पाटील नावाचा नवीन खेळाडू आता उतरलाय. सचिन पाटील एक अनुभवी खेळाडू म्हणून ज्याच्याकडे पाहिलं जातं. एक उजव्या हाताचा हार्ड हिटर बॅटर, परंतु आज कागदोपत्री स्ट्रॉंग असून चालणार नाहीये. मैदानाच्या आतमध्ये गुणवत्ता सिद्ध करावी लागेल. या बॉलला लेफ्ट केलं होतं, खूपच बाहेर बॉल, लेन थोडीशी खराब पाहायला मिळाली आणि सरळ बॉल विकेट किपरच्या हातामध्ये मोनिश यांच्या हातामध्ये बॉल विसावला गेलाय. 8 धावा 1 गड्याच्या मोबदल्यामध्ये जितू पॅकर्स नवघर हा संघ पाहायला मिळतो. लगातारचे 2 चेंडू हे खराब टाकलेत आणि त्यामुळेच आता फायदा होतोय. धावसंख्या धावपळकर 8. पुढचा बॉल लेफ्ट आर्मचा मारा, चेंडू ऑफ स्टंपच्या बाहेर जातो आणि पंचाने वाईड घोषित केलाय. डीआरएसच्या सुद्धा वाईड करता म्हणजे सॉफ्ट सिग्नल पंचाने घेतलाय. अंपायर्स कॉल्स आहेत, त्यामुळेच तिसरे पंच निरीक्षण करतील आणि योग्य तो निर्णय देतील. अंपायर्स कॉल्स निरीक्षण केलं जाईल, पाहिलं जाईल. शंका आशंका निर्माण होतात, कुठल्याही टीमचं नुकसान नको याकरता इथे पाहिलं जाईल. दॅट्स अ वाईट बॉल. चेक केलं आणि त्याच्यानंतर यो निर्णय येतोय. त्यामुळेच
या ठिकाणी पंचांनी शंका होती म्हणूनच DRS मागितलं होतं. वाईट बॉल आहे. लगातारच्या 3 चेंडू वाईट टाकलेत. धावसंख्या धावपळकर 1 गडी बाद 9. धावा वाढवावे लागतील. इथे वाईट चेंडू टाकल्यानंतर धावा वाढतायत. 9 धावा झालेत. 9 रन्स ऑन द बोर्ड. पुन्हा एकदा त्याच टप्प्यावर गोलंदाजी करत असताना पाहायला मिळतो वाईड यॉर्कर करण्याचा प्रयत्न करतोय, परंतु ती लाईन अँड लेंथ काही सहजासहजी मिळत नाही आहे आणि त्यामुळे वारंवार एक्स्ट्रा स्वरूपात पहा किती बॉल वाईड आले. जवळजवळ आपण पाहिलं तर अक्षय पाटीलचा स्पेल 9 बॉलचा आतापर्यंत स्पेल पाहायला मिळतोय. 4 बॉल हाताळलेत लिगली आणि त्यानंतर 4 वाईट बॉल पाहायला मिळत आहेत. आता हा बॉल चांगला मात्र डिलिव्हर्ड केला गेलाय. सरळ बॉल निघून जाईल. लेग स्टंपवरून मिडल स्टंपला आले. DRS वापरलाय जितू या वेळेला सचिन पाटील यांनी. या आपण चेक करूया व्हाईट बॉल आहे का. या पुन्हा एकदा मात्र DRS ची मागणी केली गेली. पंचांच्या निर्णयावर मात्र थर्ड अंपायर ह्या वेळेला ठाम आहेत का याकडे लक्ष असणार आहे. सध्या डिसिजन पेंडिंग. विश नेटवर्क या चॅनेलवर ही स्पर्धा कव्हर होताना पाहायला मिळते. प्रत्येक बॉलला चांगलं फॉलो करत असताना मोनित कुडू, ब्रँड ऑफ बहाडोली, वन ऑफ द बेस्ट पालघर डिस्ट्रिक्ट कॅमेरामॅन, आणि एका साईडला हार्दिक अरेकर हे सुद्धा ग्रेट कॅमेरामॅन आहेत. दोन्ही मूर्ती लहान कीर्ती महान म्हणून ज्यांच्याकडे पाहिलं जातं. आणि राज पाटील सध्या मात्र प्रशिक्षण घेत असताना कॅमेरामॅनच्या भूमिकेत शुभम पाटील हॅली यांचे जे भाचे आहेत प्रभाकर शेट पाटील साहेब यांची ही स्पर्धा. इट्स अ फेअर डिलिव्हरी. आणि इथून जर आपण पाहिलं तर यस डेफिनेटली आपण पाहतायत रिव्ह्यू जो होता तो लॉस्ट झाला आहे. आणि इथून जर आपण पाहिलं तर 10 रन झालेत. आणि आशुतोष व्यवहारे सरांनी लगेच सांगितलं ओम साईराम थँक्यू व्हेरी मच, कारण थर्ड अंपायरच्या भूमिकेत ऑफिशियली नव्हते आणि त्यामुळे आपण पाहिलं कदाचित डाऊटफुल होईल की काय. टप्पा पडल्यानंतर थोडासा बॉल टॉस झाला आणि सरळ बॉल मात्र विकेट किपरच्या हातामध्ये. चंद्रकांत भोईर यांना सुद्धा तो अनुभव आहे. बऱ्याच मॅचचा अनुभव आपल्याला पाहायला मिळतो आणि त्यांनी बरोबर हेरलं होतं. अंपायरची भूमिका सुद्धा बऱ्याच वेळेला केले. या आपण पाहिलं नागेश पाटील त्यांच्या समवेत सुद्धा आपल्याला पाहायला मिळायचे कोस्माई चषकामध्ये रिलिव्हरसाठी. या आपण पंचांना पाहिलंय. कधी कधी जयवंत पाटील यांना सुद्धा पाहायला मिळायचे. चंदू भोईर यांना सुद्धा आपण पाहिलेलं होतं. 2 षटकांचा खेळ 10 धावा. जितू पॅकर नवगड टीम. संदीप सर काय म्हणतील 2 षटकांचा आढावा घेत ही सरासरी आत्तापर्यंत आपण पाहिली तर डेफिनेटली 5 धावा पहिल्या षटकात. आपण पाहिलं तर धावांचा वेग वाढला नाही. दुसऱ्या षटकात सुद्धा पाहायला मिळाला नाही. 2 षटकं संपले. 2 षटकं संपल्यानंतर धावसंख्या धावपळकर 1 गडी बाद 10. बघूया आपण आता तिसरे षटक टाकण्याकरता गोलंदाजी मार्गावर गोलंदाज नेहाल पाटील आलोय. 2 षटकांमध्ये फक्त 10 धाबा या ठिकाणी बनले जात आहेत. म्हणजेच पूर्णतः गोलंदाजांचा दबदबा वर्चस्व या मॅचमध्ये आपल्याला पाहायला मिळतोय. दोन्ही गोलंदाजांनी आतापर्यंत चांगली कामगिरी केलं. अक्षय पाटीलने सुद्धा वाईट टाकल्यानंतर वापसी चांगली केली. 5 वाईट टाकून सुद्धा फक्त 7च धाबा खर्च केलं. एरवी युटिलिटी क्रिकेटर अष्टपैलुत्व त्याचा आपण नेहमीच बघत असतो आणि त्या खेळाडूला नेहमीच प्रारंभिक षटक हाताळण्याकरता पाठवण्यात येतोय. गोलंदाज मार्गावर गोलंदाज नेहाल आलाय. स्ट्राईक इनकडे उजव्या हाताचा बॅटर. स्ट्राईक इनकडे आहे मिस्टर अक्षय पाटील. आतापर्यंत एकही मोठा फटका त्याच्या बॅटमधून आला नाही. पॉवर प्लेचं बंधन होतं ते बंधन आता शिथिल झालंय. लॉंग ऑनमध्ये क्षेत्ररक्षक, काऊ कॉर्नर, मिड विकेट, स्क्वेअर लेग आणि खरोखरच आता 8 मिनिटं हे शेष आहेत उर्वरित 2 षटकांकरता. 8 मिनिटच शेष आहेत उर्वरित 2 षटकांसाठी. मोठा फटका खेळायचा होता. गोलंदाज आपला फॉलोथ्रू मध्ये झेल टिपतील काय. मिडऑन मध्ये क्षेत्ररक्षक नव्हता. फायदा उचलताना 1 धाव मिळाली. ती म्हणजेच अक्षय पाटीलला. एका धाव्याच्या साह्याने धावसंख्या पुढे सरकली. दाबा लागल्या जात आहेत त्या 1 गडी बाद 11. 11 फॉर द लॉस ऑफ 1 विकेट. चांगला बॉल डिलिव्हर्ड केला गेलाय. संघाची धावसंख्या जर आपण पाहिली तर 11-1 अशी स्थिती आपल्याला पाहायला मिळते. नेहाल ऑन साईडला सचिन पाटीलचा मोठा प्रहार करण्याचा मनसुबा बाळगला होता. एकच धावेवर सॅटिस्फाईड होत असताना दुसऱ्या रनसाठी पलटले होते, परंतु एकच रन्स मिळेल. जितू पाटील खारबाव हे सुद्धा मॅच ऑनलाईन पाहत आहेत आणि त्यांनी सुद्धा शुभेच्छा दिल्यात या क्रियांश 11 खारबाव टीमला. धन्यवाद जितूजी पाटील.
आपल्या शुभेच्छांचा स्वीकार आहे. 12 गडी बाद मोठे फटके अजूनही येताना दिसत नाही. आणि आता हा मोठा फटका जसं म्हटलं तसं आलाय काय पाहूया. ओहो, झेल टिपला होता परंतु थोडीशी शंका निर्माण झाली. चांगला एफर्ट बघायला मिळाला. 100% योगदान आपल्या टीम करता क्षेत्ररक्षक देताना दिसले प्रणय पाटील. धोकादायक खेळाडू आहे, विस्फोटक खेळाडू आहे. 6 चेंडूंमध्ये 6 षटकार ठोकण्याचा विक्रम सुद्धा त्या खेळाडूच्या नावावर आहे. आणि त्या खेळाडूने हा चांगला एफर्ट तुम्ही पुन्हा एकदा बघू शकतायत कशा पद्धतीने अडवलं आणि 4 धावा प्रोटेक्ट केलेत खेळाडू प्रणयने. वॉट अ फिल्डिंग. आडव्या बॅटचा वापर केला. आता चेंडू हवेत आहे मिड विकेट क्षेत्रामध्ये. पुन्हा प्रणय पाटील फेम मध्ये. विकेटचं पतन. बॅटिंग करणाऱ्या टीमला लागलाय दुसरा धक्का. 2 गडी बाद. धावसंख्या धावफळकावर 14 पटू. नवसाला पावली संतती धावली नवसाला पावली. आई जागृत माऊली, आई जागृत माऊली. आई कोसमाई देवी कोसमाई खर्डी गावानू अवतरली. आई कोसमाई थँक्यू. देवी वेलकम बॅक. पुन्हा कोसमाई. एकदा सर्वांचं सहर्ष स्वागत आहे या दुपारच्या सत्रामध्ये. सर्वांना शुभ दुपार. गुड आफ्टरनून एव्हरीवन. मॅच क्रमांक 4 आता आपण सध्या पाहत आहेत. क्रियांश 11 खारबा वर्सेस एका साईडला जितू पॅकर्स नवघर. जितू पॅकर नवघर टीम स्ट्रगल करताना पाहायला मिळते. 14 सध्या तरी आपण पाहिलं तर 2.4 ओव्हरचा खेळ झाला. यानंतर होणारा सामना पाहायला मिळेल आपल्याला मितांशी ट्रेडर्स टिंबवली आणि त्याच्या अगेन्स्ट खेळत असताना श्रीराम कसराळी. दोन्ही टीमचे कॅप्टन आपण टॉस करण्यासाठी रेडी राहायचं आहे आणि सामना हा जवळजवळ आपण पाहिला 4 षटकांचा राहील. चला, दोन्ही टीमचे कॅप्टन प्रेझेंटेशन बॉक्स जॉईन करायचं आहे या 2 षटकानंतर. 14-2 लो फुलटॉस बॉल होता. अक्षय पाटील मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न होता. त्याचा प्रयत्न चांगला होता परंतु फसला आणि प्रणय पाटील वंडर बॉय खारबावचा चांगला झेल टिपला. मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न. मिस टायमिंग स्ट्रोक. एक्स्ट्रा कव्हरला बॉल निघून चाललाय. तत्पूर्वी फंबल होत आहेत आणि फेकी येईपर्यंत 2 रन्स मिळतील विवेकच्या बॅटमधून. या दुहेरीने संघाची धावसंख्या जितू पॅकर्स नवघर टीम जाऊन पोहोचते 16 या धावसंख्येवर 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये 5 बॉलच्या समाप्तीनंतर. क्रिकेट खेळाकरता तुमची शारीरिक भाषा योग्य पाहिजे परंतु शारीरिक हालचाली या ठिकाणी व्यवस्थित होताना दिसत नाही. जितू पॅकर्स नवघर टीमच्या 2 गडी बाद. धावसंख्या 16. स्विंग अँड मिस. वाईड बॉलचा इशारा. ऑफ स्टंपच्या बाहेर आहे, वाईड लाईनच्या बाहेर आहे. त्यामुळेच पंच या ठिकाणी वाईड घोषित करतायत. एक अतिरिक्त धाव मिळाली. अतिरिक्त धाब्याच्या मदतीनं धावसंख्या झाली 2 गडी बाद 17 धाबा. 17-2. परफेक्ट यॉर्कर पाहायला मिळाला. काय बॉल डिलिव्हर्ड केला होता. अनबिलिव्हेबल. चांगला बॉल. भन्नाट वेग पाहायला मिळाला. 2 स्पेल हाताळले अगदी ऑफ्टमच्या थोडंसं बाहेर. चेंडूला यॉर्क पद्धतीने मात्र यावेळेला तिखट मारा आपण पाहू शकला. 3 षटकांचा खेळ झालाय. 3 षटकांमध्ये संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर 17 धावा, 2 षटकं, 10 रन्स आणि 1 विकेट. नेहलच्या गोलंदाजीचं हे प्रात्यक्षिकरण पाहायला मिळतं. इकॉनॉमिकल गोलंदाजी. आता 4 मिनिटांचा अवधी आहे हे षटक फेकण्यासाठी. लक्षात असू द्या 4 मिनिटे आहेत फक्त 6 बॉल फेकण्यासाठी. हवेचा झोत फार मोठ्या प्रमाणात वाहताना पाहायला मिळतो. सध्या आपण पाहत आहोत कोसमाई क्रीडांगण. या मैदानात सुरू असलेला क्रिकेटचा घमासान. लाख मोलाची स्पर्धा. 2 फॉर्मॅटमध्ये ही स्पर्धा खेळवली जाते. कालपर्यंत आपण आमंत्रित टीम्सला पाहिलं आणि आज शहरी हा मात्र फॉर्मॅट आपल्याला पाहायला मिळतोय. चला, मितांशी ट्रेडर्स टिंबवली टीम अँड एका साईडला श्रीराम कसराळी. 17-2 3 षटकांच्या समाप्ती अखेर. गोलंदाज नितेशला गोलंदाजी मार्कवर आणले गेले. फक्त तुमच्याकडे आता 3 मिनिटे आणि 23 सेकंद आहेत हे षटक हाताळण्यासाठी. अन्यथा एक फिल्डर जर टाइम क्लोज झाला तर तुम्हाला आणावा लागेल सर्कलमध्ये. सर बॅटचा वापर केलाय. चांगला फटका तर आहे. 1 रन मिळेल. दुसऱ्या रनसाठी कोणताही कॉल नाही आहे. एकच धावेवर सॅटिस्फाईड राहत असताना संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर 18-2 चौथ्या षटकातील पहिल्या बॉलच्या समाप्तीनंतर. 18 धाबा धावपळ लागल्यात आणि 2 गडी बाद झालेत. धाबा काही येताना दिसत नाही. मोठे फटके अजूनही या इनिंग मध्ये आले नाहीत.
ऑफ स्टमर शपथ झालाय, टायमिंग प्रॉपर नव्हतं तरी सुद्धा एक धाव मिळेल बॅटरला. स्ट्राईक रोटेट होतोय. सचिन पाटील आणि दुसऱ्या बाजूला विवेक हे दोन बॅटर खेळपट्टीवर आहेत. इक्का दुक्का धावसंख्येने सध्या तरी फिल्डिंग करणाऱ्या टीमवर काही प्रेशर येणार नाही, बॅटिंग करणाऱ्या टीमवर नक्कीच प्रेशर येईल. धावसंख्या पोहोचली 2 गडी बाद 19. करंट रन रेट 5.70 बघायला मिळतोय. चांगला बॉल होता, टप्पा अचूक पद्धतीने पाहायला मिळतो. अचंबित होता येतं सचिन पाटील सध्या की खेळायचं तरी कसं खेळावं. बॉलने मात्र थोडीशी फ्लाईट घेतली, टॉस झाला आणि मोनिश सध्या आपण पाहिलं तर भरपूर बॉल त्यांच्या हातामध्ये विसावलेत. 19ला 2. चांगला फटका खेळला गेलाय. ऑन द राईज ऑन द खेळत असताना फिल्डर पुढे सरसावतील, त्याला बीट केलंय आणि बॉलने बाउंड्री लाईनचा वेध घेतला. 4 रन. जुना जाणता खेळाडू आहे, त्यामुळेच आता आक्रमक भूमिकेमध्ये ऑफ ड्राईव्ह बघायला मिळाला बॅटर सचिन पाटीलचा. चौकाराच्या मदतीनं धावसंख्या 2 गडी बाद 23. 23 फॉर 2. आडव्या बॅटचा वापर केला. शॉर्ट ऑफ लेन डिलिव्हरी काव कॉर्नर क्षेत्रामध्ये क्षेत्ररक्षकाला चकवत चेंडू जातो सीमा रेषेपार. 1 नाही 2 नाही 3 नाही, धावा मिळतील 4. चौकार. संकल्पी धावली नवसाला पाऊली आई जागृत माऊली, आई जागृत माऊली, आई कोसमाई देवी कोसमाई. चांगला फटका यावेळेला पाहायला मिळाला. 27ला 2. पूल करण्याचा प्रयत्न आणि सचिन पाटील प्रामाणिक यावेळेला खेळ दाखवत असताना पाहायला मिळत आहेत की हो माझ्या बॅटला ब्रश करून बॉल निघून गेलाय मोनिशच्या हातामध्ये, तर स्वतःहून मी निघलेलं खरं क्रिकेट आपल्याला पाहायला मिळतं. सचिन पाटील यांचं डिसिप्लिन आणि स्पोर्ट्समॅनशिप कशी असावी हे सचिन पाटील यांनी दर्शवून दाखवून दिलं. बॉल टॉस झाला होता आणि पहा इथे पंचांचं बोट उंचावण्याच्या अगोदरच त्यांनी सांगितलं हो मी आऊट आहे. हे फार कमी प्रमाणात टेनिस बॉल क्रिकेटच्या पटलावर पाहायला मिळतं. सचिन पाटील हॅट्स ऑफ. खूप चांगली गोलंदाजी. गोलंदाजी चांगले झाले, परंतु याआधी सुद्धा खारबाव संघ लेट आला. मी सहज विचारलं होतं सचिनला की सचिन समोरच्या टीमला 3 धावांची पेनल्टी द्यायची का, तर त्यावेळेस सचिन म्हटले की ते आपलेच चांगले खेळाडू आहेत, नेहमीच चांगले भेटीगाठी होत असत, मित्र परिवार आहे, त्यामुळेच तसं काही करू नका. जे आहे आम्ही टॉस करायला तयार आहोत आणि मॅच खेळायला सुद्धा तयार आहोत. हाच तो सचिन आहे. डिसिप्लिन त्याचं नुकताच आपण बघितलं. हेच क्रिकेटने शिकवलंय आपल्याला. सातत्याने आपण पाहतो एकमेकांच्या गाठीभेटी होत राहतात, कधी कधी प्रॉब्लेम्स येतात आणि त्यामुळे मात्र आपण पाहतायत की एकमेकांना सामोरे जावं लागतं वेगवेगळ्या स्पर्धांमध्ये. त्यावेळेला ॲडजस्टमेंट खूप महत्त्वाचा भाग असतो. 14.5 एकंदरीत 19.5 मिनिटातच 4 षटकं फेकली गेली होती. सध्या आपण पाहिलं तर धावांचा वेग 2ने पुढे सरसावत असताना जाऊन पोहोचते 29 धावा. 29 रन्स ऑन दी बोर्ड लागले जात आहेत 3 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. शेवटचं षटक टाकण्याकरता प्रणय पाटील आलोय. अष्टपैलू खेळाडू आहे. स्ट्राईक इनकडे उजव्या हाताचा बॅटर सध्या सज्ज आहे विवेक. आपल्या बुद्धिमत्तेचा वापर तो करेल काय. आडव्या बॅटचा वापर केलाय. स्ट्रेट लॉंग ऑन क्षेत्रामध्ये चेंडू येतोय. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी पराग आहेत, ते चांगले फिल्डिंग करतायत. एकच धाव मिळते बॅटरला. धावसंख्या 1ने पुढे जाते. 3 गडी बाद 30 धावा जितू पॅकर्स नवकर संघाच्या. प्रणय पाटील 2 ते 3 मॅन ऑफ द सिरीज बाईक ज्याच्या नावावर आपल्याला पाहायला मिळतात. 6 बॉल 6 षटकार मारण्याची किमया, अफलातून कामगिरी आणि खारबावचा वंडर बॉय. यावेळेला बॉलला फोर्स केलं होतं, बॉल निघून जाईल मिड ऑफच्या क्षेत्रामध्ये, फेकी करतील. तत्पूर्वी सिंगल डबलला महत्त्व देत असताना जितू पॅकर्स नवगरचे बॅटर सतीश आणि विवेक संघाची धावसंख्या या 2 धावेच्या मदतीने जाऊन पोहोचते 32 धावा 3 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. 5व्या षटकातील 3 बॉलचा खेळ शेष. 3 चेंडूंमध्ये काय करतील, मोठे फटके खेळतील काय. धावसंख्या धावफलकावर 32. काय घडलंय काय बिघडलंय, कारण वाईड लाईनच्या आतून हा चेंडू जातो, त्यामुळे डॉट बॉल असेल. निर्धाव चेंडूची नोंद होते. 4 बॉलच्या समाप्ती. धावसंख्या 3 गडी बाद 32. 32 धावा 3 गडी बाद. शेवटच्या 2 बॉलचा खेळ शेष राहिलाय. चांगला बॉल होता. टप्पा अचूक पद्धतीने आपण पाहू शकतायत आणि पुन्हा एकदा सतीशला आता विकेट सॅक्रिफाईस करण्यासाठी भाग पाडलं जाईल की काय. यस डेफिनेटली. फलंदाज बाद होताना पाहायला मिळेल. न्यू बॅटर लगेच मैदानाच्या आतमध्ये जातील. शेवटचा बॉल
असेल, खूप चांगली लाईन अँड लेंथ मेंटेन केली प्रत्येक बॉलरने. अचूक टप्प्यावर गोलंदाजी कशी करायची याचा प्रत्यय आत्तापर्यंत आपण पाहिलं क्रियांश 11 खारबाव टीमच्या खेळाडूंकडून पाहायला मिळतं. कोसमाई माता पावन झाली प्रभाकर शेठ पाटलाला. कोसमाई माता पावन झाली प्रभाकर शेठ पाटलाला. आई कोसमाईच्या शकट ठेवून खरडी थँक्यू. गावाला. धावसंख्या धावपळकर 4 गडी बाद 32 धाबा. फुलपेश बॉल होता कव्हरच्या दिशेने चेंडूला खेळून काढला. गॅप मिळाला बॅटरला. एकदा मिळाली दुसरे धाबे करता बॅटर धावतायत. पाहता पाहता चांगलं क्षेत्ररक्षण होतंय. तिसरी धाव मिळेल काय? मोनीश तरे एक अतिशय चांगलं व्यक्तिमत्व आहेत आणि खराब थ्रो असल्यामुळेच बॅटरने पळून पूर्ण केले. 4 धाबा. 5वी धाव पूर्ण केली जाईल काय? आणि प्रणय पाटीलच्या ह्या चेंडूवर बॅटरने पूर्ण केल्यात 5 धाबा. या स्पर्धेमधील आजच्या दिवसातील पहिल्या 5 धावा मिळत आहेत. पहिल्या डावाच्या समाप्तीनंतर जितू पॅकर्स नवघर टीमची धावसंख्या 4 गडी बाद 37 आणि 38 धावसंख्येचं टार्गेट दुसऱ्या इनिंगमध्ये चेस करावं लागेल क्रियांश 11 खारबाव टीमला. क्रियांश 11चे संघमालक पॅकर्स कल्पेश पाटील हरेश पाटील आहेत. मात्र नेहमीच स्पॉन्सरशिप असते कल्पेश पाटील साहेबांची. राजावळी गावातील एक अनमोल रत्न या ठिकाणी उपस्थित झाले. त्यांचं आम्ही सहर्ष स्वागत करतोय. आपणास विनंती असेल आपण अतिथी कक्षामध्ये या. हर्षद गोराटकर, राहुल चौधरी हे सुद्धा या ठिकाणी उपस्थित झालेत. वळी आपण टॉचकडे ज्या ठिकाणी असतील प्रमोदजी शेडगे सर, महाराष्ट्रातील एक नामवंत समालोचक. आणि खूप चांगली मेहनत त्यांच्या माध्यमातून सुद्धा पाहायला मिळते. सामना 4 षटकांचा राहील. दोन्ही संघांसाठी सूचना असेल. आदित्य एका साईडला विकीला आपण पाहतायत. कोसमाई चषक 2026 आणि 7707 प्रभाकर शेठ पाटील यांचा लकी आकडा 7707. 7707. धन्यवाद जितूजी किनी. आपण व्यासपीठावर जाऊन मॅचचा आनंद घ्यावा. जास्त वेळ घेणार नाहीये कारण अगोदर तुम्ही प्रतिक्रिया पूर्ण केलेल्या आहेत. विकी, कालचा दिवस सुद्धा अतिशय चांगला गाजवला. कसं वाटतं एकंदरीत गावात गेल्यानंतर फिलिंग कशी झाली? खूप चांगलं वाटलं कारण की आम्ही इथे स्ट्रगल खूप केलेला आणि काल यश आलं आम्हाला. की जय मात्रे असेल, वैभव सारखा एक सेन्सिबल प्लेअर पाहायला मिळतो आणि कालच्या दिवसामध्ये रोहित आणि वैभवने जो सेन्सिबल खेळ दाखवला शेवटच्या मॅचमध्ये, त्या खेळीबद्दल कौतुक कसं करशील? खूपच चांगलं कारण की त्यांचा जो परफॉर्मन्स होता. की जास्त बोलत नाहीत विकी, परंतु चांगला खेळ करतील. कसं वाटतं एकंदरीत इथे आल्यानंतर सकाळच्या सत्रापासून तर दुपारच्या सत्रापर्यंत? खूप चांगली स्पर्धा आहे आणि ते खेळायला खूप मजा येते. ज्या पद्धतीने टीम वर्क तुमचं चाललेलं आहे, तर या टीम वर्कचं ॲज अ कॅप्टन म्हणून त्यांचं कौतुक कसं करशील? खूप चांगले खेळत आहेत या सीझनमध्ये गोरा आणि असंच खेळ करत राहू. नक्कीच. ज्या पद्धतीने आपण पाहतायत विकी यांनी टॉस जिंकून ज्या पद्धतीने आपण पाहिलं तर डिसिजन आमच्यापर्यंत कळवतील. तत्पूर्वी जाऊया आपण कॉमेंट्री बॉक्समध्ये, ज्या ठिकाणी पुनश्च एकदा जोडले जातील आमचे साथी समालोचक, दिग्गज समालोचक मिस्टर संदीप गावण सर आणि एका साईडला हेमंत पाटील सर. धन्यवाद. थँक्यू तर थँक्यू सो क्षेत्ररक्षण मच. स्वीकारलंय. विकी यांचा कॉल आलाय. क्षेत्ररक्षण घेतलेला आहे. श्रीराम कसराळी ऑन द टॉस अँड इलेक्टेड टू बोल. बॅक टू कॉमेंट्री बॉक्स नाव. या आपण जाऊया संदीप गावण सरांकडे. मनापासून धन्यवाद असेल प्रमोदजी शेडगे सर तुमचं. बऱ्याचशा टीमचे चाहता वर्ग नेहमीच त्यांच्या पाठीराखण करण्याकरता त्यांच्या सोबत जात असतो. इथे सुद्धा हर्षद गोराटकर, राहुल चौधरी, भूषण वतारी हे आपल्या टीमचं प्रदर्शन पाहण्याकरता उपस्थित झालेत. सोबतच कल्पेश पाटील, जरी आज त्यांचा संघ नसला तरी नेहमीच सहकार्य केलंय खारबाव टीमने. क्रियांश 11 खारबाव संघ या स्पर्धेमध्ये उतरतोय. पहिल्या डावाच्या समाप्तीनंतर बॅटिंग करत असताना आपण बघितलं जितू पॅकर्स टीमने 37 धावा बनवल्या आणि 38 धावसंख्येचा पाठलाग करण्याकरता आता 2 बॅटर उतरत आहेत. प्रणय पाटील सोबत जातोय मैदानाच्या आतमध्ये खेळण्याकरता करण पाटील. दोन्ही
टीमला शुभेच्छा असेल. हेमंत पाटील आमच्यासोबत जुळले जातात. हेमंतजी, या दुपारच्या सत्रामध्ये आम्ही आपलं स्वागत करतोय कोसमाई चषक 2026 मध्ये. वेलकम सर्वांचं हार्दिक स्वागत आहे. कोसमाई चषक 2026 मध्ये सर्वांचं हार्दिक स्वागत. या स्पर्धेचे प्रणेते माननीय श्री प्रभाकर शेठ पाटील यांच्या माध्यमातून आपलं सर्वांचं हार्दिक स्वागत असेल. आणि हा सामना आपण बघतोय, एका बाजूने जितू पॅगस नवगर भाईंदर आणि दुसऱ्या बाजूने आपण बघतोय खारबाव टीम, ज्या टीमने पहिल्या इनिंगमध्ये जबरदस्त बॉलिंग केली, जबरदस्त फिल्डिंग केली आहे आणि फक्त 37 धावांवर रोखलेला आहे ते जितू पॅगस नवगर टीमला. आणि 38चं टार्गेट घेऊन 2 सलामीची जोडी जी आपण बघतोय उतरलेली आहे बॅटिंगसाठी. प्रणय पाटील असेल, बॅटर उतरले. हेमंत, चर्चा करूया. हा जाणता राजा, हा फ्लॅक्स बघा कसा डोलतोय. महाराष्ट्राचा आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराजांची आज 396वी जयंती आणि त्या निमित्तानं आज शिवजयंती सुद्धा आपल्याला संपूर्ण देश विदेशात सुद्धा साजरी होताना दिसतोय. सध्या खारबाव गावचे विद्यमान सरपंच आदरणीय महेंद्र पाटील साहेबांचं यान सुद्धा त्या ठिकाणी आलंय. मी विनंती करेन महेंद्र पाटील साहेबांना आपण अतिथी कक्षामध्ये या. खारबाव गावातील विद्यमान सरपंच, युवा खेळाडूंच्या हृदयाचे धडकन म्हणून ज्यांना पाहिलं जातोय, समाज कार्याचा ठसा ज्याने उमटवलाय असं व्यक्तिमत्व महेंद्रजी पाटील या ठिकाणी उपस्थित होत आहेत. त्यांचा मित्रपरिवार सुद्धा आलाय, त्यांचं आम्ही स्वागत करतोय कोसमाई क्रीडांगणावर कोसमाई चषक 2026 मध्ये. वेलकम वेलकम. खारबाव गावचे विद्यमान सरपंच माननीय श्री महेंद्रजी पाटील, आपलं हार्दिक स्वागत असेल या कोसमाई चषकमध्ये. या चषकचे प्रणेते आपण बघतोय माननीय श्री प्रभाकर शेठ पाटील यांच्या माध्यमातून आपलं हार्दिक स्वागत असेल. 38चं टार्गेट मॅच जिंकण्यासाठी राज बॉलिंग मार्कवर आहे आणि क्रियांश 11 खारबाव टीमकडून सलामीची जोडी मैदानामध्ये. करण पाटील यांना प्रणय पाटील ही जोडी मैदानामध्ये आहे. आणि बघूया, मॅचमध्ये मजबूत स्थितीमध्ये येण्यासाठी गुच्छामध्ये विकेट घ्याव्या लागतील नवगड टीमला. पहिला बॉल फुल लेन्स ऑफ स्टंपच्या बाहेर, वाईटचा इशारा पंचांचा. अजित म्हात्रे त्या ठिकाणी आहेत आणि पहिलाच बॉल वाईट एक्स्ट्राच्या साह्याने या ठिकाणी खातं खोललं जाते क्रियांश 11 खारबाव या टीमचं. पहिलेच सुरुवात खराब झालाय, कारण सुरुवात जर चांगली झाली तर शेवट सुद्धा कधी कधी चांगला होत असतो. त्यामुळेच तुम्हाला लाईन आणि लेंथने गोलंदाजी करावी लागेल मॅन्डेटरी पॉवर प्लेच्या षटकात. पुन्हा ऑफ स्टंपच्या बाहेर निघणारा बॉल आहे, वाईटचा इशारा पंच अजित म्हात्रे सरांचा. अतिरिक्त धाव मिळाली, अतिरिक्त धाब्याच्या मदतीनं धावसंख्या पुढे सरकताना धाबा लागल्या जातात 2. लगातार 2 बॉलमध्ये 2 वाईट टाकताना दिसतो राज हा गोलंदाज. कुठेतरी कंट्रोल गोलंदाजी करावी लागेल राजला. अगोदरच तुमच्या धाबा कमी बनलेल्या आहेत. पुन्हा यावेळेस वाईट यॉर्कर करण्याचा प्रयत्न. हा बॉल लाईनमध्ये होता, चांगला बॉल टाकतोय. पुन्हा एकदा आपण बघितलं, ह्यावेळेस आपण म्हणू शकतो की कमबॅक केलेला आहे 2 वाईट टाकल्यानंतर गोलंदाज राज याने. कधी कधी गोलंदाजी मार्गावर सेट होण्याकरता उशीर लागतोय आणि आता मात्र पूर्णतः अभ्यास झालाय या खेळपट्टीचा. गोलंदाजाला राज तयार. लेफ्ट आर्मचा मारा, पुन्हा अभ्यास करून चांगला चेंडू त्याने रिलीज केलाय. हा डॉट बॉल, निर्धाव चेंडूची नोंद होतोय. धावसंख्या धावफळकर आहे ती 2 धाबा. पहिले षटक सुरू आहे. बॅटरला फॉलो केलं होतं. यावेळेस बघितलं थोडंसं बॅटर शफल झाला, त्यानंतर बॅटरला रीड करत असताना बॉलिंग करताना दिसला गोलंदाज राज. चांगलं कमबॅक म्हणू शकतो आपण राजाचं. ओ स्विंग अँड मिस, डॉट बॉल. आणखीन एक डॉट बॉल येतोय. जबरदस्त गोलंदाजी राजाची. हा बॉल जर आपण बघितला, अँगल बनवलाय सरळ विकेट किपरच्या हातामध्ये बॉल. आणखीन येतोय डॉट बॉल. काही चढाव उतार आपल्या जीवनामध्ये येत असत. अशा संघर्षामधून आता बाहेर पडतोय राज जैन. टेनिस विश्वातील एक प्रख्यात असलेला खेळाडू गोलंदाजी मार्गावर. लेफ्ट आर्मचा मारा, चेंडू हवेत आहे. जेल होण्याची शक्यता. कॅचेस विन द मॅचेस. ओहो, सहज सोपा जेल सोडलाय आणि एक जीवनदान दिलं बॅटिंग करणाऱ्या टीमला. 2 धावा पळून पूर्ण केल्यात बॅटरने. धावसंख्या 2 ने पुढे जाते आणि धाबा लागल्या जात आहेत. बिनबाद 4 धाबा. राजन जर म्हटलं हेमंत तर पूर्वी रायगड या संघाच्या माध्यमातून सुद्धा त्याला क्रिकेट खेळताना आपण बघितलंय. एक्झिबिशन मॅचमध्ये सुद्धा तो चांगला परफॉर्मन्स देताना पाहिलंय आणि काही वर्ष क्रिकेटपासून दूर राहिल्यानंतर पुन्हा तो वापसही करतोय. अगदी बरोबर बघितलं. मात्र हा कॅच सुटला, महत्वाचा कॅच होता. या मॅचमध्ये टिकून राहण्यासाठी हा कॅच घेणं खूप महत्वाची गोष्ट होती. मात्र कॅच सुटतोय मिडॉनच्या दिशेने आणि जीवनदान मिळते करणला. करण खातं खोलतो आपल्या 2 रननी.
उलटॉस बॉल स्लॉक स्वीपचा अंदाज, बॉलला पाठवले मिड विकेटच्या बाहेर, उत्तुंग षटकार, 6 रन. ठेवलाय खारडी कोशिंबे गावाला आई कोसमाई चषक ठेवलाय त्यांनी खारडी गावाला आई कोसमाई चषक ठेवलाय खारडी कोशिंबे गावाला काय जबरदस्त फटका बॅटरने खेचला या ठिकाणी. खरन इज अ डेंजरस ऑफ स्टमर शपथ झालाय. लोअर फुल टॉस बॉल स्लॉक केला आणि आता पुन्हा एकदा वॉट स्ट्रोक. मोठ्या फटके खेळण्यामध्ये माहीर आहे करण पाटील. वजनदार खेळाडू, वजनदार वार, षटकार. पाचे पांडवाचे गो आई माझी कोसमाई कोसमाई डोंगराची आजी मायाई पाच पांडवा पहिल्या ओव्हरची होते समाप्ती आणि पहिल्या ओव्हरच्या समाप्तीनंतर कियांश 11 खारबाव टीमचा स्कोर आहे. स्कोरबोर्डवर 16 रन्स, कुठलाही विकेट नाहीये. पहिल्या 4 बॉलमध्ये आपण बघितलं फक्त 4 रन्स खर्च केले होत्या गोलंदाज राजने. मात्र त्यानंतर लगातारच्या 2 बॉलवर 2 षटकार ठोकले ते करणने. 5-4.5 मिनिटे लागलेत पहिले षटक समाप्त करण्यासाठी. यावेळेस बॉलिंग ट्रॅकवर दुसरा बॉलर येतोय, सनी येतोय. पहिलाच बॉल, यावेळेस प्ले डाऊन, फलंदाज होईल बाद, विकेट जाईल आणि प्रणय पाटील वंडर बॉय ऑफ कारभाव आउट. मैदानाच्या आतमध्ये पाठवून द्या, कारण आतापर्यंत 38 सर्कल क्रॉस करून केल्यानंतर नवीन बॅटर त्या ठिकाणी तयार नव्हता. पराग वतारी मैदानाच्या आतमध्ये जात आहेत. सलग 3 षटकार जर बॅटर या ठिकाणी ठोकतायत तर आदरणीय कल्पेश पाटील यांच्याकडून 1500 रुपयाचं पारितोषिक मिळेल बॅटिंग करणाऱ्या टीमला. क्रियांश 11 खारबाव संघ खेळतोय. कल्पेश पाटील त्यांचे चांगले फॅन्स आहेत आणि त्याचबरोबर एक मुख्य आयोजक म्हणून चांगली भूमिका नेहमीच त्यांच्या माध्यमातून होत असते. एक वेळ त्याने भव्य दिव्य अशा रजनी क्रिकेटच्या स्पर्धेचं आयोजन राजावळी गावामध्ये केलं होतं. अशा लाडकं व्यक्तिमत्व कल्पेशजी पाटील या ठिकाणी उपस्थित आहेत. धावसंख्या 1 गडी बाद 16. वापसी होईल का हेमंत? कारण असं टार्गेट जरी असलं तरी वापसी होऊ शकतं, हे अनेक वेळा आपण बघितलंय. कमबॅक करावं लागेल, चांगली गोलंदाजी करावी लागेल, फिल्डिंगचा क्लास जो आहे तो सुधारावा लागेल. कारण अगोदरच आपण बघितलं पहिल्या ओव्हरमध्ये एक सोपा कॅच सुटला होता आणि त्यानंतर जीवनदान मिळालं होतं आणि त्या जीवनदानानंतर 2 मोठे फटके आले होते. पुल्लेंचा बॉल ऑन ड्राईव्ह केला जातोय वायडिश मिडॉनच्या दिशेने. डीपमध्ये फिल्डर आहे, चांगली फिल्डिंग आणि स्ट्राईक हँडला या ठिकाणी थ्रो केला जाईल. थोडासा वाईट थ्रो, मात्र जास्त काही फायदा मिळणार नाहीये. 1 धाव या ठिकाणी कंप्लीट करतात दोन्ही बॅटर. एकने ऑफ द मार्क होतोय फलंदाज पराग आणि टीमचं टोटल जाऊन पोहोचते स्कोरबोर्डवर 17 रन्स 1 गडीच्या मोबदल्यात. मेहनत या ठिकाणी करताना दिसतील काय ते तुम्ही बघू शकतायत. टेनिस विश्वातील नामवंत खेळाडू प्रतीक पाटील याला पुन्हा एकदा ते वापसी करतात येतील आता पुढचा मॅच खेळण्याकरता. इथे सुद्धा गोलंदाज वापसी करताना दिसत आहेत. ब्लॉक हॉलमध्ये टाकण्याचा हेतू होता, सफल ठरत आहेत. हा डॉट बॉल पाहायला मिळतोय. पहिल्या 3 चेंडूंमध्ये 1 विकेट आणि 1 धाव. धावसंख्या 17, 1 गडी बाद. 21 बॉलमध्ये 21 रनची आवश्यकता मॅच जिंकण्यासाठी. हे इक्वेशन आपल्याला पाहायला मिळतं आहे. सनी बॉलिंग ट्रॅकवर आहे, चांगली बॉलिंग आतापर्यंत सनी याची. राऊंड विकेट, ओ फटका चांगला ऑन द राईट्स, एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेने इनफिल्डच्या वरून खेळलाय. फिल्डर त्या ठिकाणी जातोय, बॉलला फील्ड करेल सचिन त्या ठिकाणी होता, अक्षय होता, चांगली फिल्डिंग करतोय. त्या अगोदर 2 रन्स या ठिकाणी कंप्लीट करतात दोन्ही बॅटर आणि 2ने टीमचं टोटल जाऊन पोहोचते स्कोरबोर्डवर 19 रन्स 1 गडीच्या मोबदल्यात. धावपळक आपण बघूया काय झालंय, कारण 2 धाब्याच्या मदतीनं धावसंख्या आता पुढे सरकली आणि धाबा लागल्या जातात त्या 1 गडी बाद 19. टेंभिवली गावातून बरेचसे सपोर्टर्स सध्या आलेले आहेत, त्यांना तुम्ही बघू शकतायत. कारण आता टेंभिवली संघ पहिला मॅच जिंकलाय. इथे स्थिती काय आहे ते जाणून घेऊया. 19 धाबा झालेत 1 गड्यांच्या मोबदल्यात. राईट आर्म राऊंड द विकेटचा मारा कव्हरच्या वरून चेंडूला खेळून काढला जातो. एक्स्ट्रा कव्हर रिझन मध्ये चेंडू जातोय, थोडंसं आउटफील्ड स्लो होतं तिथे
आउटफील्डवर चेंडू स्लो होतोय आणि त्यामुळेच बॅटरला 2 धाव मिळतील. धावसंख्या 2 ने पुढे गेली आणि धाबा झाल्यात यावेळेला 21 धाबा. 21 रन्स ऑन द बोर्ड. फटकेबाजी चांगली करताना दिसतोय करण, ज्याला एक जीवनदान मिळालेलं आहे. 0वर बाद होऊ शकलं असतं, मात्र त्यानंतर करणने आतापर्यंत 9 बॉलमध्ये 18 रन बनवलेले आहेत. ह्या वेळेला हवेत बॉल आहे, पुन्हा एकदा कॅचची शक्यता. डीप मिड विकेटवरून फिल्डर येतोय, मात्र त्याच्या आवाक्याच्या बाहेर हा बॉल होता. नो मॅन लँडला बॉल पडतोय. पुन्हा एकदा 2 रन्स या ठिकाणी कंप्लीट करतात दोन्ही सुद्धा बॅटर आणि या 2 रनने टीमचं टोटल जाऊन पोहोचते स्कोरबोर्डवर 23. 2 ओव्हरची होते समाप्ती आणि 2 ओव्हरच्या समाप्तीनंतर 38चं टार्गेट चेस करत असताना क्रियांश 11 टीमचा स्कोर आहे 23 वर आणि 18 बॉल शेष. 18 मध्ये 15ची आवश्यकता असेल मॅच जिंकण्यासाठी. रिक्वेअर रन रेट जर आपण पाहिलं तर फक्त आणि फक्त 5चा आहे प्रत्येक षटकामागे. 18 बॉल आणि 18 बॉल मध्ये जिंकण्याकरता फक्त आणि फक्त 15 धाबांची आवश्यकता. 18 मध्ये पाहिजेत 15 धाबा. नवीन गोलंदाजी मार्गावर विनोद, चांगली कामगिरी त्यांना करावी लागेल. आज जी ऊर्जा दिसायला पाहिजे होती जितू पेकर्स नवगर टीमची, ती ऊर्जा तशी दिसली नाही. आणि विशेष म्हणजे अक्षय सोनी बाद झाल्यानंतर येणाऱ्या बॅटरवरचा दबाव काही कमी झाला नव्हता. तितकंच चांगलं उत्कृष्ट दर्जाचं प्रदर्शन हे गोलंदाजीमध्ये झालं होतं. क्रियांश 11 खारबाव टीमचं लगातार 3 षटकारांकरता कल्पेश पाटील साहेबांकडून 1500 रुपयाचं पारितोषिक मिळेल क्रियांश 11 खारबाव टीमसाठी. गोलंदाज तयार. हाफ ट्रॅकर चेंडू होता, ऑफ टमर शफल झालाय, चेंडूला उचललाय ऑन साइडला, बॅकवर्ड स्कोअरला ग्रीझन मध्ये, सीमारेषे पार, मिळतील धावा 4. कोसमाई चषक चौकार. इम्प्रोवायझेशन हुक शॉट केला होता यावेळेला. परागच्या बॅटमधून हा दणदणीत चौकार येतोय आणि टीमचं टोटल जाऊन पोहोचते स्कोरबोर्डवर 24 रन 1 गडीच्या मोबदल्यात. विनोद गोलंदाजी मार्कवर आहे, कुठेतरी आपण बघू शकतोय. धावसंख्या झाली 27 रन 1 गडीच्या मोबदल्यात. 11ची आवश्यकता. रायसिंग डिलिव्हरी आणि मन बाउन्स झाला होता. हा बॉल टप्पा पडल्यानंतर काही असे स्पॉट आहेत, बाईचा इशारा या ठिकाणी होतोय. पंचांचा 1 अतिरिक्त धाव मिळेल आणि 1 ने टीमचं टोटल जाऊन पोहोचेल स्कोर बोर्डवर 28 रन. टार्गेट जर आपण बघितलं तर 38 होतं. फक्त आता 10 धावा पाहिजेत या मॅचला जिंकण्याकरता. गोलंदाजी मार्गावर गोलंदाज विनोद तयार, समोर बॅटर सुद्धा तयार. अगोदरच कळताना दुसरं बॅटर, परंतु इथे अंपायर्स कॉल्स बघायला मिळतोय वाईट करता. आणि अर्थातच चेक केलं जाईल. विरल नायर सर या ठिकाणी आहेत, ते चेक करतील आणि आपल्यापर्यंत डिसिजन पोहोचवतील. डिसिजन इज पेंडिंग. चेक केलं जाईल हा वाईड आहे की फेअर. अंपायर्स रिव्ह्यू आहे. हा बॉल आपण बघू शकतोय. दॅट्स अ फेअर डिलिव्हरी. जस्ट फेअर डिलिव्हरी. थोडासा शफल झाला होता, दुसऱ्या लाईनला फॉलो केलं गोलंदाजाने. 15 बॉल आणि 10ची आवश्यकता मॅच जिंकण्यासाठी. बॉल बाय ड्राईव्ह लॉंगाच्या दिशेने. डीपमध्ये प्रोडक्शन आहे, चांगली फिल्डिंग करतो तिथला फिल्डर. फक्त 1च रन मिळेल आणि 1 रनने स्कोर जाऊन पोचेल स्कोर बोर्डवर 29 रन 1 गडीच्या मोबदल्यात. 29 for 1. 29 धाबा 1 गडी बाद. सरज सोपं टार्गेट होतं. ऑफ टमर शफल झालाय यावेळेला. पराग ऑन साईडला खेळून काढतो. मिड विकेट क्षेत्रामध्ये शतरक्षक आहेत. थ्रो करण्याआधी 1 धाव मिळाली परागला. एका धाव्यानिशी पराग कळतोय 6 वर आणि संघाला नेऊन ठेवतो 30 वर. फक्त 8 धावा पाहिजेत. 13 चेंडू आणि 8ची गरज. मॅचवर अगदी वर्चस्व आहे ते क्रियांश 11 खरबाव टीमचं. हेलिकॉप्टर ड्राईव्ह, मिनी हेलिकॉप्टर होतं हे. एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेने बॉल जातोय. डीपमध्ये फिल्डर आहे. पुन्हा एकदा 2चा कॉल आहे. थ्रो होईल बॉलच्या हातामध्ये, तोपर्यंत 2 रन अगदी सहजतेने पूर्ण करतात दोन्ही सुद्धा बॅटर. ओव्हरची सुद्धा होते समाप्ती. तर 3 ओव्हरच्या समाप्ती आणि 3 ओव्हरच्या समाप्तीनंतर क्रियांश 11 खारबाव टीमचा स्कोर आहे स्कोर बोर्डवर 32 वर 1 विकेट. 12 बॉल शेष आणि 12 बॉलमध्ये पाहिजे फक्त आणि फक्त 6 रन्स. हा क्रिकेटचा रण संग्राम रंगणार खारडी ये गावात खाली कोशी
खार्डी गावातील ही भव्य दिव्य क्रिकेटची स्पर्धा आहे. कोसमाई क्रीडांगणावर सुरू असलेला कोसमाई चषकाचा थरार. आता 12 बॉल शिल्लक आहेत आणि 12 मध्ये पाहिजे 6 धाबा. गोलंदाजी मार्गावर गोलंदाज अभय. लोअर फुल टॉस बॉल पुन्हा एकदा ऑफ स्टंप शपथ झालाय. थोडासा जमिनीवर झुकलाय आणि चेंडूला पाठवून दिला मिड विकेट पट्ट्या बाहेर. वॉट स्ट्रोक, चांगला फटका, 4 धाबा. बेस फिल्डिंग बॉडी लँग्वेज अगदी निगेटिव्ह दिसते या वेळेला ती जितू पाकस नवगड भाईदर या टीमची. कारण या मॅचवर अगदी वर्चस्व आहे ते क्रियांश 11 खारभाव या टीमचं. 11 बॉल शेष, 11 बॉलमध्ये फक्त आणि फक्त 2 रनची आवश्यकता ही मॅच जिंकण्यासाठी. अगदी सहजतेने मॅच जिंकताना दिसेल खारभावची टीम. पुन्हा एकदा क्लिंग बॉल अराउंड लेग. ह्या वेळेला फलंदाज बाद होईल. विकेट डाऊन. योगदान देत तरी बाद झालं. आता इक्वेशन आणि सिच्युएशन बघूया. नवीन बॅटर आलेत अक्षय पाटील. अक्षय पाटील खेळण्याकरता आलात. 10 चेंडू शिल्लक आहेत. 10 चेंडूंमध्ये 2 धाबांची आवश्यकता. कारण 13 चेंडूला समोर गेल्या 23 धाबा त्याने बनवलेत. क्रियांश 11 खारभाव संघाकडून खेळत असताना 2 गडी बाद 36. लक्ष होतं 38चं. पहिल्या इनिंगमध्ये धावा आल्या नाही. 50च्या आसपास जर धावपळक असता तर मग गोलंदाज ह्या टीमचे नुकताच आपण बघितले चांगले लाईन आणि लेंथने मारा करताना. पुढचा बॉल अभय. खोळवट्यामध्ये चेंडू होता. बॅटच्या आतील कडा चाटून हा चेंडू पाठीमागे गेला होता फाईन लेग क्षेत्रात. एकदा मिळाली. 1 धावेपेक्षा दुसरं काही मिळणार नाही. एकच धाव. एका धाव्याची धावसंख्या झाली 37. स्कोर इज लेवल. दुसरी धाव सुद्धा होऊ शकली असती. ओव्हरथ्रो झाला होता मात्र जास्त प्रयत्न केलं गेलं नाहीये. क्रियांश 11 खारभाव टीम 37 वर 2 विकेट फक्त 1 धाव दूर. स्कोर इज लेवल. ओव्हर द विकेट अभय. पुन्हा एकदा चांगला फटका आहे. सरळ बॅटने एक सिंगल कंप्लीट. अशा प्रकारे ही मॅच अगदी सहजतेने जिंकलेली आहे ती क्रियांश 11 खारभाव टीमने. कॉंग्रॅच्युलेशन क्रियांश 11 खारभाव अँड हार्ड लक जितू पॅकर नवगड भाईंदर टीम. नवगड भाईंदर टीम चला दोन्ही टीमला सूचना असेल की तुम्ही लाईनअप मधून जाऊन हँडशेक करायचं आहे. या स्पर्धेचा हा नियम, ही परंपरा आहे या स्पर्धेची. आणि त्यानंतर पराजित टीमचा कॅप्टन आपण VIP डाईसवर यायचे आपल्याला सन्मानित केलं जाईल. कारण आपण या स्पर्धेमध्ये जो भाग घेतला होता त्यामुळे तुम्हाला सन्मानित केलं जाईल. आणि मॅन ऑफ द मॅच खेळाडू कोण असेल बघितलं जाईल. नेहल पाटील इज द मॅन ऑफ द मॅच, ज्याने 2 ओव्हरमध्ये 1 विकेट आणि फक्त 10 रन्स. पॉवर प्लेमध्ये चांगली बॉलिंग केली होती. चांगली सुरुवात गोलंदाजीमध्ये केली होती. तो आहे मॅन ऑफ द मॅच नेहल पाटील. नक्कीच हेमंत, कारण टार्गेट हे तितकं काय मोठं नव्हतं परंतु ते टार्गेट